हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत होळी स्पेशल व्हेज बिर्याणी चुल्यावरची। चला तर मग करूया सुरुवात। सर्वात आधी एक पातेलं घेऊन घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे, कांदा टाकून द्यायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडे तेजपान घेतलेले आहे, ते तेजपान टाकून द्यायचे आहे। कांदा ब्राऊन झाल्यावर त्याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या वाटलेल्या होत्या त्या टाकायच्या आहे, अद्रक लसूण टाकून। त्याच्यानंतर थोड्या चिरून मिरच्या मी इथे टाकलेल्या आहे, आपण बिर्याणी बनवत आहोत म्हणून। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे, धनिया पावडर घालायचा आहे, ते मिक्स करून घ्यायचं आहे छान असं। इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, ती थोडी कोथिंबीर टाकून द्यायची आहे। एव्हरेस्ट मसाला टाकायचा आहे स्पेशल व्हेज बिर्याणीचा, तो मसाला याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर इथे बारीक चिरलेले टोमॅटो टाकायचे आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं। मिक्स झाल्यावर तुम्ही बघू शकता। आता याच्यामध्ये थोडेसे वाटाणे घालायचे आहे, बटाटे टाकायचे आहे। व्हेजिटेबल बिर्याणी आहे म्हणून आपण इथे सर्व भाजीपाला टाकू शकतो, कोणतेही व्हेजिटेबल इथे तुम्ही घेऊ शकता, फ्लावर वगैरे। ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मी शेंगदाणे ब्राऊन केलेले होते, ते शेंगदाणे घालायचे आहे। खोबरं होतं ते पण मी ब्राऊन करून असं फ्राय केलेलं होतं, ते टाकून द्यायचं आहे। छान अशी एक उकळी येऊ द्यायची आहे याला। उकळी आल्यानंतर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता शेगडीमध्ये थोडे कोळसे कमी झाले होते, तर मी ते कोळसे टाकलेले आहे, बघू शकता तुम्ही। याला उकळी आलेली आहे, शेंगदाणे छान मिक्स झालेले आहे। मी थोडे अजून घेतले होते वरून शेंगदाणे। आता याच्यामध्ये आपण राईस घेतलेला आहे, बासमती तांदूळ आहे, 5 किलो बनवायचे आपल्याला। छान मिक्स झालेले आहे। आता याच्यामध्ये पाणी टाकून द्यायचं आहे, झाकण ठेवून दिल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर रेडी आहे आपली व्हेज बिर्याणी। थँक्यू।